नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मोठी आकाराची वाटी आहे। ती वाटी भरून ही मका घेतलेली, फ्रेश मका आहे आणि ही सोलून घेतलेली आहे। एक कणीस आहे बरं का मोठ्या आकाराचं। मूग डाळ भिजत घातली होती अर्धी वाटी, भिजून एक वाटी झालेली आहे आणि एक तास भिजत घातलेले। अर्धी वाटीला पण कमी अशी मी चण्याची डाळ भिजत घातली होती, एवढी झालेली आहे बघा। आता ह्यांना काय करते, दोन्ही डाळींना धुवून घेते स्वच्छ। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतली होती। त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा डाळी मी टाकून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता हे मका टाकून घेते सगळे। त्यात टाकायचे आपल्याला आता मिरची, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। 3 मिरच्या मी टाकलेल्या आहेत। छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, छोटा 1 चमचा धने टाकायचे आणि ह्यांना पेस्ट करायची नाही, बंद चालू करून असे दरदर करून घ्यायचे। मिक्सरमध्ये बघा असं दरदर करून घेतलेलं आहे, एकदम पेस्ट करायची नाही, असं असलं पाहिजे। आता हे वाडग्यामध्ये मी काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यात एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा, बारीक असा कापून घेतलेला आहे। ह्याला बारीकच कापून कांदा टाकायचा। त्यात टाकायचे थोडासा ओवा, हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर, हळद टाकायची। त्यात टाकायची कोथिंबीर, थोडीशी मी जास्त टाकणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा आहे। कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, पण ह्याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला टाकायचे बेसन पीठ। हे आकाराची वाटी, अर्धी वाटी जरी टाकलं तरी चालेल। आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, असं कालवल्यानंतर आपल्याला कळेल की 1 चमचा लागतात का 2 चमचे लागतात। ते मिक्स करून झालंय बघा। डाळ पूर्णपणे चांगली नितळली की नाही, म्हणजे पाणी बिलकुलच नाही राहिलं की नाही, तर 1 चमचा सुद्धा बेसन पीठ लागू शकतं ह्याला। तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। हे थोडंसं तिखटच छान लागतात, तरी पण मी कमीच तिखट केलेलं आहे। थोडंसं झणझणीत अशी भजी असली की नाही की चवीला पण छान लागतात। मिक्स करून चांगलं व्यवस्थित घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे बघा एकदम थोडंसं खायचं सोडा, नाही टाकला तरी पण चालेल बरं का। थोडंसं अर्धा चमचा गरम पाणी टाकलं तर चालेल, एकदम थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यावर आणि मिक्स करून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनटं चांगलं असं फेटूनच घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर बघा हलक्या हाताने मी चांगलं फेटून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं। आणि आता आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि एकदम छोटे छोटे टाकायचे ते। आणि जर तुम्हाला हे भजी जर नको असतील का नाही, तर तुम्ही ह्याच पिठाचे सेम आता केले आहेत, काही मिक्स करू नका, जसं केलं आहे तसं त्याचे तुम्ही आप्पे पण करू शकता, थालीपीठसारखं पण थापू शकता, किंवा अशी भजी बनवून त्याचं तुम्ही सुकी भाजी म्हणा, लपथबी भाजी म्हणा, ग्रेव्हीवाली भाजी म्हणा, असं पण तुम्ही बनवू शकता, छान लागतं। आता हे मी सोडून घेते, थोडेसे सोडून घेतलेले आहेत बघा। गॅस आहे मीडियम आणि हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। एकदा सोडल्यानंतर तुम्ही फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालू शकतात, तेलकट होत नाहीत आणि कमी तेलामध्ये जरी तुम्ही केले तरी पण चालू शकते। हे जे आप्पे पण अशाच पद्धतीने जर केले की नाही तर तरी पण ते छान लागतात, पण जसं मी थोडा सोडा टाकला असं तुम्ही सोडा टाका। आता त्याला काय करायचं, गोल्डन कलरवर चांगले फ्राय करून घ्यायचे। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। ह्याच्यात हवा असेल तर 2-4 मिरच्या पण तुम्ही तळू शकता। मिरच्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केले, तुम्ही भज्यांच्या तर एवढ्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने भजी तुम्हाला दाखवलेली आहेत। एकदम ही हलकी भजी होतात, आतून जाळीदार, वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट एकदम। तुम्हाला मी लगेच एक तोडून पण दाखवते गरममध्ये। हे बघा, खायला एकदम छान आणि चविष्ट। आता ही फ्रेश मका टाकली आहे ना, तुम्ही म्हणाल थोडीशी गोड लागतात, तर एकदम चवीला मस्त लागतात, हलके गोड लागतात, एक ते जास्त लागत नाहीत। एकदा करून बघा। भजी नशी करायची तर आप्पे करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।